स्कोर मिळाला पाहिजे आपल्याला. आई ग, तू पण ना अगदी लहान मुलासारखा वागतोस कवितेत. नाही, मी धांदरट नाहीये, ते खूप गोष्टी आहेत ना म्हणून झालंय. हट्टीपणा करतोस ना पण लाव जरा काहीतरी. मंडळींना बोलवू का मलम लावायला? मॅम, डेस्कची माप ही तू घेतलीस ना आता? हो मॅम, आत्ता घेतली मी. राधा कुठे आहे? हे काम तिला दिलं होतं, तिने काल करणं अपेक्षित होतं. ती नाही आली आज मॅम, आणि ते कार्पेंटर येणार होते ना म्हणून मग मीच करून घेतलं. हां, पण त्या एका डेस्कची माप घ्यायची बाकी आहे. वाचवायचंच होतं राधाला, तर तिचं पूर्ण काम करायचं ना. शेपूट कशाला ठेवलंयस? ह्या त्रिवेणी संगममुळे. तू बरा आहेस? काय बडबडतोयस तू नील? तुला ब्रेक हवाय का? जळगावला जायचंय का तुला? हो नाही मॅम, ते तिकडे बघा, ते तिघं उभेत ना, 2 पोरी आणि 1 बाप्या. हां तेच. हो, अख्खं ऑफिस त्यांना त्रिवेणी संगम म्हणतं. अहो सगळीकडे ते एकत्र फिरतात. म्हणजे ऑफिसला येताना एकत्र, चहाला एकत्र, लंचला एकत्र, सगळी मजा एकत्र करतात. आपण आपल्या कामावर फोकस करूया. राधाला वाचवायला जाऊ नकोस. येस मॅम. ही वॉर्निंग समज. सॉरी मॅम. यार अशा त्याच्या हातातून फाईल्स पडणार होते आणि त्या मी अशा झेलायला जाणार होते, पण तो पडलाच नाही ग. बरं झालं ना नाही पडला, नाही तर माझ्या मनाला किती दुःख झालं असतं. यार आज काय दिसतोय तो कातील. त्याच्याकडे जाऊन ना गुशी 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 असे ना त्याचे गाल उडवायचे वाटतात. सौरुल्या बौरुल्या. ए चांद, आपण ना उद्याचा ड्रेस कोड आजच ठरवूयात. हा, आज मी पिंक शर्ट घालणार होतो, तू ब्ल्यू ड्रेस आणि मी पिंक, म्हणजे मेजर फोमो झाला असता ना यार मला. हो ना, वेगळ्या शर्टचा फोमो. यू डोंट नो फोमो? नो. फिअर ऑफ मिसिंग आउट. ओ, म्हणजे मी एकटा पडेन की काय अशी भीती. अरे बापरे. मग मी तुम्हा तिघांना वेगवेगळे डेस्क दिले तर तुम्हाला त्याचाही फोमो येईल. ऑफकोर्स वी आर त्रिवेणी. रोहित, छान. चिंतामणी. ग्रेट. सो मी काय करते, तुम्हा तिघांना एकसारखे डेस्क बनवून देते. येस. फक्त माझ्या इंटर्न्सना माप घ्यायला कोऑपरेट कराल प्लीज? कूल. नील, ए नील, ए चंद्या, प्लीज एक चहा देतोस? ग्रेट. नॉट फेअर हा चंदू. म्हणजे आम्ही चहा मागितला की आम्हाला शिव्या, आणि यांनी चहा मागितला की यांना स्माइल. यांची गोष्ट वेगळी आहे. त्या म्हणजे आमच्या जिगरी दोस्त आहेत कॉलेजमधल्या. चंद्या, शर्ट भारी आहे एकदम. आज काय स्पेशल? तुम्ही बरोबर ओळख. आजचा दिवस हा खरं स्पेशल आहे, त्यामुळे अमृताच्या ऐवजी काहीतरी वेगळं द्यायला आलोय. काय? या सौर्याच्या केबिन मध्ये चला. सौर्या भावा, कसा दिसतोय? रोजच्या सारखा. बघितलं? जल. मिस अनामिकांनी करेक्ट ओळखलं. तुझ्याकडे ना ती नजरच नाहीये. 2 डोळे, 2 कान, 1 नाक, विस्कटलेले केस, वाढलेलं पोट. काय वेगळं आज? अरे चा, असं कसं? शर्ट कमाल आहे त्याचा. काहीतरी स्पेशल आहे आज. हा, उद्याच्या अॅनिव्हर्सरीचं सेलिब्रेशन आजपासून सुरू केलेलं असणार. अरे वा,
एनिवर्सरी है. हॅपी एनिवर्सरी टू यू इन ॲडव्हान्स. चंद्या हात निखळेल त्यांचा. अरे वहिनी या या. बाय द वे, आमच्याकडे श्री कृपे करून सत्यनारायण पूजेचं आयोजन करण्यात आलंय. तर आपण सहकुटुंब सहपरिवार अगत्याचं येणं करावं. धन्यवाद. अगत्याचं येणं करावं. अरे वा. चंद्या, तुझी अॅनिव्हर्सरी आहे की लग्न आहे? अगत्याचे येणे करेन ह मी. चौऱ्या, वल्ली वहिनींना पण आण हं. अरे हो मिस अनामिका, तुम्हाला अमृत हवं होतं ना? आत्ता पाठवतो. चंद्या, नाही, आज स्पेशल दिवस आहे की नाही? आज तू चिमणे अमृत तुल्यवाला नाहीयेस. आमंत्रण द्यायला आलेला आमचा कॉलेजचा मित्र आहेस तू. एक आम्ही आलेच. चंद्या, ऐक ना. बोला ना. पट्याच्या हाताला किती लागलंय बघितलंस का? नवा घाव, नवी जखम. तू मलम लावून घ्यायला सुद्धा खळखळ करतोय रे. तू बघ ना जरा. अहो, मी भाबडा मनुष्य, मी काय बघणार? म्हणजे जखम देणारीनीच ते बघायला हवं ना, है ना? हितेन, अरे सरला आंटी, ભગવાન આશીર્વાદ આપે મારા છોકરા. કેમ છો અંકલ? મજામાં છું બેટા. हितेन, આ છોકરી કોણ છે? આ મારી ફ્રેન્ડ છે રાધા. फ्रेंड? नाही आंटी, ऍक्च्युली आम्ही डेट करतोय. मी गर्लफ्रेंड आहे त्याची. अहो नको. ठेव ठेव तुला. सगून आहे सगून. ठेव तुला. थँक्यू. लग्न ક્યારે છે? लग्न नाही 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 नाही, आम्ही लिव्ह इन मध्ये राहणार आहोत. छान छान. लेकिन माने एकत्र आना बिगैर शादी के. चल. समी कम इन. अरे या ना. सर, आपल्या ऑफिसमध्ये एक फर्स्ट एड किट असेल का? मला ऍक्च्युली आठवत नाहीये फर्स्ट एड किट कुठे ठेवले. तुम्ही एक काम का नाही करत, तुम्ही पटवर्धनला विचारा. त्याला या ऑफिसची इन अँड आउट माहिती आहे. ही इज द राईट मॅन. ओके, थँक्यू. गुड मॉर्निंग. अगदी वेळेवर आली आहेस ऑफिसला. तुम्हाला वर्कलेस झालेली हवी आहे ना? ते होईल. चल इथे. एक मिनिट. बॉक्समध्ये काय आहे? स्नॅक्स. ते काय आहे, मी कॉलेजमध्ये असताना जेव्हा घरी अभ्यासाला बसायचे ना, तेव्हा आजी माझी अशी मधनं छान स्नॅक्स खायला द्यायची मला. त्यामुळे एकीकडे काम करताना मला थोडंसं खायची सवय. पण आता आजीला वर्कप्लेसमध्ये आणू शकत नाही, म्हणून हे. पॅन्ट्री आहे ऑफिसमध्ये, खाली कॅन्टीन सुद्धा आहे. पण माझ्या पगारातनं ते, म्हणजे जेव्हा केव्हा मिळेल नाही मिळणार. पगार आणि पॉकेट मनी ह्याच्यातनं तो सुटणार नाही खाऊ सगळा. परवडणार नाही मला ना. म्हणून मग माझ्या बॉयफ्रेंडनी हा खाऊ आणलेला आहे. आय होप दॅट्स ओके. का तेही अलाउड नाही आता? राधा, बंधनं ना तुझ्या काही करण्यावर आहेत ना तुझ्या खाण्यावर. मला इतकंच वाटतं की तू हे समजून घ्यावंस की तू उपाशी राहावंस किंवा काही गोष्टी करू नयेस. म्हणून मी तुझा पॉकेट मनी कमी केला नाहीये किंवा तुझा पगार कमी ठेवला नाहीये. लहानपणापासून जे मागशील ते तुला मिळत गेलंय. एखादी वस्तू मिळवायची तर ती कशी? मागूनच. हे गणित तुझ्या डोक्यात फिट बसलंय. एखाद्या व्यक्तीला जर एखादी वस्तू आवडत असेल तर तो त्याची स्वप्न बघायला लागतो. काहीही करून ती वस्तू तो मिळवतो. तुझं तसं नाहीये. तू हट्ट धरून बसतेस आणि हे चूक आहे राधा. अशानं कशी होणार तू फायनान्शियली इंडिपेंडेंट?
वस्तूंची स्वप्न बघणं वगैरे ना, हे इतकं टिपिकली मिडल क्लास मेंटॅलिटी आहे ना ही. मला हे अजिबात करायचं नाही आणि म्हणून माझा असा बॉयफ्रेंड आहे. म्हणून तो मला मी जे काही मागीन ते देतो आणि प्रेमाने देतो बर का. मला ना मामा कंटाळा आलाय आता, मला तुझा कंटाळा आलाय मुळात. कारण ना मॅम असतीस ना फक्त तरीही एक वेळ चाललं असतं, निदान 2 महिन्यात जॉब तरी बदलता आला असता नाही का. पण आई तर आयुष्यभर असते, तिचं काय करा. माझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये नाक खुपसायचा तू जो एक हक्क धरून ठेवलास ना, तो फक्त तू हक्क धरून ठेवलास, बाकी काही नाही. बाकी सगळं फेक आहे. स्वतःची मुलगी जेव्हा उपाशी बसलेली असते ना, तेव्हा जी आई आरामात बसून खाऊ शकते, अशी आई हवीच कशाला. राधा, काय म्हणतो तू? आई हवीच कशाला? तुझ्यावर बंधनं घालण्या पलीकडे आजपर्यंत तुझ्या आईने तुझ्यासाठी काहीच केलेलं नाही का? कधी कुठला आनंद दिलेलाच नाही, कधी प्रेम केलेलंच नाही, कधी त्याग केलेलाच नाही. राधा, फक्त तडजोडी करणारी, त्याग करणारी, कष्ट करणारी आई चांगली असं नसतं बेटा. म्हणजे आई पूर्ण वेळ फक्त आपला विचार करते, 24 तास फक्त आपली काळजी करते, 24 तास आपल्याला न्हाऊ खाऊ घालते म्हणून ती आई चांगली असं होत नाही. मुळात ही चांगली, ती वाईट, ही प्रेमळ, ती दुष्ट, आईच्या बाबतीत अशा संकल्पना अस्तित्वातच नसतात, नसाव्यात. आई आई असते राधा. तिनं मायेने जवळ घेतलं ना की सगळी संकट नाहीशी होतात, सगळी दुःख दूर होतात. ती आई असते आणि तिचं आपल्यासाठी ते असणं पुरेसं असतं. आई हवेच कशाला हे तू माझ्यासारख्या लोकांना विचार. राधा, माझ्यासारख्या ज्यांना आई नाही. मामा वाईट आहे ना मी, तुला काहीही बोलते. आता मी जवळ घेतलंय म्हणून सुट्टी बिट्टी मिळणार नाही. जास्त काम करावं लागेल उशिरा आल्याबद्दल. पट्या पेटी दे ना. पेटी? पेटीबद्दल तुम्हाला कसं माहिती? मला सगळं माहिती असतं. दे ना पटकन. आत्ता? हो, मला हवंय त्यातलं. फर्स्ट एडची पेटी दे. फर्स्ट एडची? अहो काय झालं तुम्हाला? फर्स्ट एडची पेटी मागताय म्हणजे काय झालं तुम्हाला? लागले बघू. पट्या, फर्स्ट एडची पेटी तिथं ठेवली आहेस तू? असं कोण करतं? मी ते जाऊ दे. कुठे लागलं बघू? पट्या, मला नाही, तुला लागलंय. इथे मलम लाव. हा, ते मी लावतो नंतर. पट्या, मलम लाव आत्ता. नाही मावशी, हिल रिपोर्टिंग. हा बोल रे. ते मॅम सरांना मलम देत आहेत. मलम कशाला? घसाडा बसलाय ना त्यांच्या हाताला. कशाला? वतुनी भे. म्हणजे आमच्या जळगावच्या भाषेत लागलंय त्यांना, म्हणून मलम देत आहेत. हॅलो माई मावशी, चांगल्याच गप्पा रंगतायत. अरे मलम फक्त दिलंय की लावतायत मॅडम? नाही ना, ट्यूब अशी दोघांच्या मध्येच पडली. म्हणजे इकडून दिली आहे पण तिकडून घेत नाहीये ना. अरे सौरभ, अरे घे रे पटकन. आमच्या मॅम पण तेच सांगतायत वाटतं. आली माझ्या सौरभच्या जखमांवर मलम लावणारी आली. ए, अशाच बातम्या देत जा मला. हो हो मावशी. बरं रॉजर. हे काय आता? हा कोण जळगावचा रॉजर? अगं
माणूस नाही का तो. मग असं पद्धत असते म्हणायची. मेसेज पोचला कळलं की म्हणतात रॉजर. बरं बरं बरं, ठेवते हा फोन. रॉजर, तू का हट्ट करतोयस? मी लाव म्हणते तर लाव ना. अहो मी तेच सांगतोय, माझ्या हातातलं काम संपलं की लावीन मी. तू टाळाटाळ करणार असशील तर मी लावेन. नको. का? मी अनामिका, अशा छोट्या मोठ्या जखमांकडे लक्ष द्यायचं नसतं. आपोआप आपल्या आपल्या भरतात त्या. मला पहिल्यापासून अशी सवयच नाही. मला तुझ्या सवयी बदलायच्या नाहीयेत. तसा हात घेऊन फिरतोयस ना ते बघवत नाहीये मला. कुठे आपटलं लागलं तर. मी अनामिका, मी घेईन ना काळजी. काळजी तर तुझ्या मंडळींनी घ्यायला हवी होती, पण त्या चिडल्या असतील कदाचित. तुम्ही नका पडूया प्लीज. म्हणजे तू राधाला समजावलंस ते चालतं, पण मी तुझ्या आयुष्यापासून लांब राहायचं का? मी अनामिका, मला काही अर्थच नाहीये पट्या. तुम्ही नाही. खर तर मी लांब राहायचा प्रयत्न करतोय. आली जानू, ये ये. आज अगं तुझ्या आवडीची चिंच गुळाची आमटी केली आहे मी. तू पटकन हातपाय धुवून घे, मी वाढते तुला. काळजी तर तुझ्या मंडळींनी घ्यायला हवी होती, पण तुम्ही नका पडूयात. काय जानू, आज डबा खायला वेळ मिळाला नाही वाटत. काय झालंय? चप्पल पायात. मी चपलेचं राहू दे. काय झालंय ते सांग ना. आई, स्वयंपाक करताना तुला कापलं किंवा भाजलं तर आपण लगेच मलम लावतो, हो की नाही? हो, लावतो की. अगं मग काल एका व्यक्तीला हाताला कापलं आणि आज ती व्यक्ती ऑफिसमध्ये तशीच उघडी जखम घेऊन येते. साधी पट्टी सुद्धा गुंडाळत नाही. असं कसं? अनु, काय आहे ना, आपल्या घरात आपण इनमेन तिघीच राहतो. आपला खूप गोतावळा नसला तरी आपल्या तिघींचं नातं खूप घट्ट आहे. त्याच्यामुळे आपल्या माणसाला जखम झाली की नाही बघवत. मग आपण धडपडून काहीतरी करतोच ना त्याच्यासाठी. ज्याची जखम दुर्लक्षित, तो माणूस घरातही दुर्लक्षितच असणार ना. हो, पण मग त्या माणसानं स्वतः उठून का नाही लावलं मलम? आपल्या दुखण्याचा इतर कुणाला त्रासच होत नाहीये ही जाणीव फार वाईट असते बाळा. अशी माणसं फार हळवी असतात आणि एकटीही असतात. एकटा नाहीये तो, लग्न झालंय त्याचं, संसारी माणूस आहे. पट्याबद्दल बोलतीयस ना तू? हो. आता बघ, आज ऑफिसमध्ये माझं आणि राधाचं भांडण झालं तर मध्ये पडला तो, आणि मी मलम लाव म्हटलं तर ऐकलं नाही माझं. म्हणजे माझ्या पर्सनल आयुष्यात तो घुसखोरी करू शकतो पण मी नाही करू शकत. असं का? घुसखोरी नाही, काळजी वाटणं म्हणतात त्याला. आणि एक मैत्रीण म्हणून तुला अशी काळजी वाटणं अगदी स्वाभाविक आहे. हो ना? मग मी बोलू त्याच्याशी? म्हणजे काय? बोल ना. चला चला. चल 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 चल. वा, काय रे, बूट पॉलिश करतोय? आजूबाजूच्यांचे पण बूट आणून देऊ पॉलिश करायला? दादाचे बूट आहेत ते. मला माहितीये भाऊजींचे बूट आहेत ते. सांगू नकोस मला. तू कोणाचे बूट पॉलिश करायचं नाही, कळलं? तर लवकर बूट हात धू, इकडे जाऊया आपण. चल. कुठे? अरे, कुल्फीवाल्याची घंटा ऐकू येत नाहीये? हा, बायकोला कुल्फी आवडते, तिला पण कुल्फी खायला घालूया. असं विचार नाही येत का मनात तुझ्या? हा, चल आता लवकर चल ना, कुल्फीवाला जाईल. अरे वल्ले, अगं तू सुद्धा कोणाकडनं काही अपेक्षा करतेस का ग? अगं साधे एक बोरकूट खाऊ घालायची सुद्धा ऐपत नाहीये जावई बापूंची. चल चल, माझ्याकडे पैसे आहेत. चल तू, चल चल चल. ये ये ये. मस्त, मलाही कुल्फी खाऊया. हॅलो पट्या, मला जरा बोलायचं तुझ्याशी. नाही नाही, बोला ना. हा, हातातला ठेवा आणि चला ना. हळू बोल, माझा फोन सुरू आहे.
चला आपण मलाही कुल्फी खाऊया. माफ करा ते वल्लीला कुल्फी. बोला ना, तुम्ही बोला. नाही नाही, अरे तेवढं काही अर्जंट नाहीये, आपण बोलू नंतर. तुम्ही करा एन्जॉय. बाय. सौरभ आणि त्याच्या बायकोचं नातं चांगलंच असेल का? मीच चुकीचा विचार करतेय का?